आणि आता एक महत्त्वाची बातमी दिल्लीतून येते। दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। अटक आणि ताब्यात असलेल्या आंदोलकांचा फेर आढावा घेतला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा या संदर्भातले निर्देश दिले होते आणि त्यानंतर आता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। अटक असलेल्या आणि ताब्यात असलेल्या आंदोलकांचा फेर आढावा घेतला जाणार आहे। त्यांच्यावर कोणत्याही गुन्हेगारी स्वरूपाचे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का या संदर्भात आढावा घेतल्यानंतर त्यांची सुटका केली जाणार आहे। आधीच गुन्हे असलेल्यांवर मात्र कारवाई केली जाणार आहे। दिल्ली सरकारचा हा मोठा निर्णय आहे। 20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्या विद्यार्थ्यांमधल्या अनेकांना अटक करण्यात आली होती, अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता या सगळ्यांचा फेर आढावा घेतला जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांवर किंवा अटक केलेल्या व्यक्तींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांना वगळता इतरांना सोडून दिलं जाणार आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतलाय। खरं तर यापूर्वी इतर राज्यांनी सुद्धा असा निर्णय घेतलेला आहे, पण दिल्ली सरकारचं असं म्हणणं आहे ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत त्यांना मात्र सोडलं जाणार नाहीये। बिलकुल, कारण सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता त्या संदर्भातचे 28 जुलैला की जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, जे सराईत गुन्हेगार आहेत आणि केवळ या वेगळ्या उद्देशाने आले होते, हिंसेच्या उद्देशाने आले होते, त्यांच्यावर मात्र कारवाई सुरू ठेवावी। मात्र इतर जे विद्यार्थी आहेत की जे फक्त आंदोलनासाठी आले होते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये आणि त्यानुसार आता दिल्ली पोलिसांनी या सगळ्याच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी हा सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे आणि त्यानुसारच दिल्ली पोलिसांना ही कारवाई करावी लागणार आहे आणि म्हणूनच दिल्ली पोलिसांनी पण हा आदेशाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। आणि ज्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं मग किंवा ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर त्या सर्वांनाच आता सुटकेची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू केलेली आहे। मात्र ज्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत, ते गुन्हेगार आहेत, त्यांना मात्र सोडलं जाणार नाही हे स्पष्ट केले। म्हणजे आंदोलन वगळता इतर गुन्हे असतील तर त्या आंदोलकांना किंवा त्या व्यक्तींना सोडलं जाणार नाही। धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्स बद्दल।